विशेष मध्ये पुन्हा एकदा स्वागत। सविस्तर विशेष रिपोर्ट्स आपण बघणार आहोत। राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस एकच आहे, एकाच दिवशी आहे। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांची 22 जुलै ही जन्मतारीख। एकाच दिवशी वाढदिवस असलेल्या या मित्रांची दोस्ती पक्की आहे। आधी टोकाची दुश्मनी आणि नंतर दिलदार दोस्ती या दोन्ही नेत्यांमध्ये बघायला मिळते। एकाच सरकारमधील दोन उपमुख्यमंत्री मित्रांचा वाढदिवस एकाच दिवशी असणं हा योगायोगच म्हणावा लागेल। दोन्ही नेत्यांचे समर्थक राज्यभरात त्यांचा वाढदिवस साजरा करतात। अजित पवार यांचे तर भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले। वेगवेगळ्या विचारसरणीचे असलेले अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही आता एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आहेत। आधी मुख्यमंत्री पदावर राहिलेले देवेंद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री आहेत, तर अजित पवारांची उपमुख्यमंत्री पदाची ही 5वी वेळ आहे। या दोन्ही नेत्यांचा पहाटेचा ऐतिहासिक शपथविधी कोणीच विसरू शकणार नाही। 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। मात्र फडणवीस पवारांचं ते सरकार फक्त 70 तासच टिकलं होतं। त्यानंतर अजित पवार महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले। राज्यात जून 2022 मध्ये पुन्हा राजकीय भूकंप घडला आणि महाविकास आघाडीचं सरकार जाऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले। महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार 2 जुलै 2023 रोजी सहभागी होऊन पुन्हा उपमुख्यमंत्री झाले। अशा रीतीने अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही राजकीय मित्र पुन्हा एकत्र आले। मात्र आधी 2014 पर्यंत हे दोन्ही नेते एकमेकांचे राजकीय शत्रू होते। 2014 ला ज्यावेळेला सिंचन घोटाळा राज्यभर चर्चेत होता आणि त्यावेळेला विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस हे साहजिकच सरकारवर तुटून पडत होते आणि अजित पवार हे त्या सगळ्या चर्चेच्या किंवा त्या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी होते आणि त्यामुळे चित्र असं होतं की अजित पवारांवरती ते तुटून पडलेले ते प्रत्यक्ष सरकारवरती तुटून पडत होते। कारण त्याच्या अगोदरचं लोकशाही आघाडीचं जे सरकार आहे 15 वर्ष ते सरकार होतं आणि त्यामुळं असं वाटत होतं की ते अजित पवारांवरती तुटून पडलेले आहे। राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडीचं सरकार असताना तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या टार्गेटवर अजित पवार होते। अजित पवारांनी 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा केल्याचा आरोप भाजपने केला होता। सिंचन घोटाळ्यासंदर्भातील सुमारे 14,000 पानांचे पुरावे 4 बॅगा भरून बैलगाडीतून नेण्यात आले होते। संभाजीनगरमधील वाल्मिक चितळे समितीला हे पुरावे देण्यात आले होते। ज्यांनी बैलगाडीवर पुरावे दिले त्याच भाजप नेत्यांना अजित पवारांना सत्तेच्या गाडीत घेण्याची वेळ आली। अजित पवारांच्या विरोधात करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप आता इतिहास जमा झाले। आता तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं अनेक विषयांवर एकमत असल्याचं पाहायला मिळतंय। विशेषतः आर्थिक मुद्द्यांवरती दोघांचं बऱ्यापैकी एकमत आहे। म्हणजे ती अगदी जुन्या पेन्शनची योजना असेल किंवा अन्य गोष्टी असतील। राज्य सरकारचं जे बजेट आहे, राज्य सरकारचं जे अर्थकारण आहे त्या संदर्भात देवेंद्र फडणवीसांची आणि अजित पवारांची मतं जवळपास एकसारखी आहेत। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील दुश्मनी ते मैत्री हा प्रवास सिनेमातली स्टोरी वाटावी असाच आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। ज्या अजित पवारांवर घोटाळ्याचे आरोप केले त्यांच्यासोबतच देवेंद्र फडणवीस आता राज्याचा कारभार पाहताय। एकंदरीतच राजकीय शत्रुत्व विसरून दोन्ही नेत्यांनी मैत्रीचे बंध घट्ट करण्यावर भर दिल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।